संताजी घोरपडे साखर कारखाना कथित गैरव्यवहार प्रकरणी मंत्री हसन मुश्रीफ यांना क्लीन चिट देण्यात आली आहे। मंत्री हसन मुश्रीफ यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे। कथित 40 कोटी रुपयांच्या आर्थिक अफरातफरी प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती। क्लोजर रिपोर्ट दाखल केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। मुश्रीफ यांनी दाखल केलेली याचिका निकाली काढण्यात आली आहे। परमेश्वर महान आहे, त्यानंतर गोरगरिबांचा आशीर्वाद, मला वाटते त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे। मी या सर्व परमेश्वराचे आभार मानेन। छत्रपती राजे शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आणि वारी चालू असताना हा दिलासा मला मिळाला। असं म्हणतात की आंधळ्याच्या गायी देव राखतो, त्यामुळे माझ्या गायी सुद्धा परमेश्वर राखत असावा। आता ऑलरेडी हायकोर्टमध्ये एवढ्या पेंडन्सी एवढी वाढलेली आहे, त्याच्यामध्ये ही केस पेंडिंग ठेवणं योग्य नाही। खालच्या कोर्टने निर्णय घेऊ दे। खालच्या कोर्टमध्ये जो निर्णय येईल त्याच्यावर ज्यांना तो निर्णय पटत नाही त्यांनी हायकोर्टला यावं, म्हणून केस डिस्पोज ऑफ केली आहे, दिलासा दिलेला नाही आहे। हे माझं आवर्जून आपल्याला सांगायचं आहे। मला वाटतं साखर कारखान्याच्या बाबतीत एनसीडीसी कडून जे पैसे आलेले आहेत, राज्य शासनाला माझी विनंती आहे की जे एनसीडीसी कडून या राज्यातल्या कारखान्यांना पैसे आलेले आहेत, गव्हर्नमेंटने गॅरंटी दिलेली आहे, त्याचं व्याज सुद्धा काही कारखान्यांनी भरलेलं नाही। 200 कोटी कर्ज घेऊन काही लोकांनी 75,000च्या वर क्रशिंग त्या ठिकाणी केलेलं नाही, आणि म्हणून हा शासनाचा पैसा नेमका कुठं खर्च होतोय, त्याचं दायित्व कुणाला आहे का नाही, याचा विचार पहिला शासनाने या ठिकाणी केला पाहिजे। दरम्यान आम्ही आमचं काम केलं, न्यायालयाने काय करावं हे मी सांगू शकत नाही, असं सोमय्या म्हणाले। मुश्रीफांविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती। साहेब, हसन मुश्रीफांना क्लीन चिट देण्यात आली आहे, राज्य सरकारने दिली ना। आता देवेंद्र फडणवीस आणि सरकार आणि न्यायालय आहेत, आम्ही आमचं काम केलं, न्यायालयाने काय करावं या संबंधात किरीट सोमय्या काय करू शकत नाही।